मुंबईतील पहिली अंडरग्राऊंड मेट्रो ॲक्वा मेट्रोचं आचार्य अत्रे स्थानक 6व्या दिवशीही बंद। सोमवारी मुसळधार पावसात स्थानकात झाली होती पाणी गळती। लोकशाही मराठीचा ग्राउंड रिपोर्ट। महाराष्ट्रात 6 ते 10 जून पर्यंत पाऊस बरसणार नसल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय। हवेचा दाब वाढल्यानं पाऊस पुढे गेल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे। त्याचबरोबर पावसानं उघडीप घेतल्यानं शेतकऱ्यांना शेतीची कामं करण्यास पुरेसा कालावधी मिळणार। मुंबईकरांचा पावसाळा यंदाही खड्ड्यातच जाण्याची शक्यता। काही ठिकाणी कामाला वेग तर काही ठिकाणी खड्ड्याचं साम्राज्य। आज भारतातील 5 राज्यांमध्ये मॉकड्रिल। जम्मू काश्मीर, पंजाब, गुजरात, हरियाणा, चंदीगडमध्ये मॉकड्रिल। ऑपरेशन शील्डच्या भीतीनं पाकिस्तान हाय अलर्टवर। वैष्णवी हगवणे प्रकरणातील शशांक आणि लता हगवणेंना अटक होण्याची शक्यता। व्यावसायिक प्रशांत येळवंडे फसवणूक आणि बंदुकीचा धाक दाखवल्याप्रकरणी अटक होण्याची शक्यता। दोघांचा ताबा मिळण्यासाठी पोलिसांचा पुणे सत्र न्यायालयात अर्ज। यावर सोमवारी सुनावणी होणार। वैष्णवी प्रकरणातील आरोपी हगवणे पिता पुत्रांची आज कोठडी संपणार। 23 मे पासून 31 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती। दुपारी शिवाजीनगर न्यायालयात दोघांना हजर करणार। पोलीस हगवणे पिता पुत्रांची कोठडी वाढवून मागण्याची शक्यता। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 300वी जयंतीनिमित्त आमदार रोहित पवारांकडून चौंडी इथे महापूजा, तर भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्याकडून फटाक्यांची आतिषबाजी। अमरावतीचे नवनियुक्त जिल्हाधिकारी आशिष येरकर यांनी पदभार स्वीकारला। आशिष येरेकर यांची पहिल्यांदाच जिल्हाधिकारीपदी नियुक्ती। हिंगोलीत घरकुल लाभार्थ्यांना 5 ब्रास मोफत वाळूच्या पावत्यांचं वाटप। आमदार तानाजी मुटकुळेंच्या हस्ते चिंचपुरी आणि सावरखेडा येथील नागरिकांना लाभ। नागपूरच्या धापेवाडा इथे बायोचार उत्पादन प्रात्यक्षिक आणि प्रशिक्षण विषयावर 1 दिवसीय कार्यशाळेचं आयोजन। कार्यशाळेत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उपस्थित। इवेट्रॉन्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीकडून 5000 इलेक्ट्रिक बस भाडेतत्वावर घेण्याबाबत करार। नवीन वेळापत्रकानुसार 5000 ई बसचा पुरवठा करा। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे आदेश। चंद्रपुरात बाळू धानोरकर यांच्या द्वितीय पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमात सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी सहभागी। कार्यक्रमाला काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार मात्र अनुपस्थित। यशवंतराव चव्हाण पंचायत राज अभियानांतर्गत 2023-24च्या स्पर्धेत लातूर पंचायत समितीचा प्रथम क्रमांक। राज्यपाल CP राधाकृष्णन आणि ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते पुरस्कार। आगामी महापालिका निवडणुकांच्या अनुषंगाने ठाकरेंच्या शिवसेनेनं कंबर कसली। मालेगावमध्ये अद्वैय हिरे यांचा कार्यकर्त्यांशी संवाद आणि बैठक। पुणे मेट्रोच्या विस्तारीकरणाला गती मिळणार। केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांची केंद्रीय मंत्री मनोहर लाल खट्टर यांच्याशी मेट्रो विस्तारीकरणासंदर्भात चर्चा। धुळे शहरात कचरा संकलनाचा प्रश्न ऐरणीवर। मनसेचं अनुभव आंदोलन। मनसेनं कचरा संकलन करून पालिका अधिकाऱ्यांना दिली भेट। अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचं मुंबई विद्यापीठाच्या कलिनामध्ये ठिय्या आंदोलन। अंडर आणि पोस्ट ग्रॅज्युएशन प्रवेशासाठी तारीख वाढवून देण्याच्या मागणीसाठी आंदोलन। प्रवेश प्रक्रियेसाठी असलेलं ॲप 4 ते 5 दिवस बंद असल्याने प्रक्रियेला विलंब। नागपुरात प्रभाग 23 मधील नागरिकांच्या वेगवेगळ्या समस्यांसाठी भाजपचे माजी नगरसेवक बाल्या बोरकरांचं आयुक्त कार्यालयावर आंदोलन। आयुक्तांना भेटून लवकरात लवकर काम करण्याच्या मागणीचं निवेदन। अकोल्यात 2800 जन्मदाखले रद्द करण्याचा जिल्हा प्रशासनाचा आदेश। आदेशाविरोधात MIMचं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन। यवतमाळमध्ये राळेगाव तालुक्यातील वडगाव गावाला लागून असलेल्या नाल्यावरील पुलाची उंची वाढवण्याची नागरिकांची मागणी मान्य न झाल्यास ग्रामस्थांचा आंदोलनाचा इशारा। यवतमाळच्या वणीत मनसेचं खड्ड्यात बसून अनोखं आंदोलन। वणीच्या साई मंदिर ते नांदेपेरा या दरम्यान रस्त्यावर मोठमोठे खड्डे। त्वरित रस्ता दुरुस्त करण्याच्या मागणीसाठी खड्ड्यात साचलेल्या पाण्यात बसून आंदोलन। पैठणमध्ये श्री संत एकनाथ महाराज समाधी मंदिर परिसराचं सुशोभीकरण सुरू। मंदिर परिसरात संत एकनाथांच्या जीवनातील काही प्रसंग मूर्ती स्वरूपात साकारण्यात येणार। छत्रपती संभाजीनगरात अत्याधुनिक TOD मीटर बसवण्याला सुरुवात। आतापर्यंत शहरातील 17,137 ग्राहकांना लाभ। ग्राहकांना अचूक वीज बिल मिळणार, महावितरणाचा दावा।
छत्रपती संभाजीनगरमध्ये बहिणीच्या हळदीला बोलावून एकाला बेदम मारहाण, सातारा ठाण्यात गुन्हा दाखल. छत्रपती संभाजीनगरात संत एकनाथ रंगमंदिराजवळील गल्लीत दारुडे आणि टवाळखोरांचा नागरिकांना त्रास. टवाळखोरांचा बंदोबस्त करण्याची नागरिकांची मागणी. जालन्यात चोरी आणि घरफोडी करणारी टोळी जेरबंद. जालना स्थानिक गुन्हे शाखेची कारवाईत 64,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त. अकोला कृषी विद्यापीठात बनावट कागदपत्र बनवून अनेकांना स्थायी नोकरी. डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात अनेक कर्मचाऱ्यांना अवैधपणे स्थायी नोकरी तर बनावट कागदपत्राचा वापर करून शासनाची दिशाभूल केल्याचं निदर्शनास. रायगड जिल्ह्यात जादूटोणा करून समस्या सोडवण्याच्या नावाखाली तिघांची फसवणूक. तिघांना सुमारे 40 लाखांचा गंडा. अलिबाग पोलीस ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा दाखल. बुलढाण्यात सोलर प्लांट योजनेचा लाभ घेण्यासाठी नगरपंचायत अधिकाऱ्यांची खोटी सही केल्याप्रकरणी तक्रार दाखल. 2 वर्षांपूर्वी उभारलेला सोलार प्लांट खोट्या सह्यांच्या आधारे उभारल्याचं समोर. हिंगोलीत सराईत गुन्हेगारांविरोधात पोलिसांची कारवाई. पोलिसांकडून 1 गुन्हेगाराला 1 वर्षासाठी स्थानबद्ध. अकोल्यात काकानेच केली पुतण्याची हत्या. पेन्शन कॉलनीतील धक्कादायक घटना. दारूच्या वादातून हत्या केल्याची माहिती तर पोलीस तपासात काकानेच हत्या केल्याचं उघड. महाराष्ट्र आणि परराज्यात 35 गुन्हे दाखल असलेला अट्टल गुन्हेगार खुर्शीद उर्फ शेराला अटक. 7 वर्षांपासून होता फरार. नाशिक ग्रामीण पोलिसांची कारवाई. वाशिमच्या रिसोडमध्ये खासगी कृषी बाजाराच्या कार्यालयाचं कुलूप तोडून 2 चोरट्यांकडून कपाटातील 2,45,000ची रोख रक्कम लंपास. चोरीची घटना सीसीटीव्हीत कैद. कराडमध्ये एसटी प्रवास करतानाचा महिलेची चेन चोरीला. चोरट्याला उंब्रज पोलिसांकडून अटक. अमरावती शहरात व्यापाऱ्याच्या घरी छापा टाकून गुन्हे शाखेकडून 11 लाखांचा गुटखा जप्त. व्यापारी राकेश केसवानी अटकेत. स्वित्झर्लंडमध्ये मोठी दुर्घटना. पर्वतरांगांमधील हिमनदी फुटली. दुर्घटनेत ब्लॅटन गाव नेस्तराभूत. हिमनदी फुटतानाचा थरारक व्हिडिओ समोर. बलुचिस्तानमधील सुरब शहर बलुच सैन्याच्या ताब्यात. पोलीस स्टेशनला आग लावल्याचा बीएलएचा दावा. डोनाल्ड ट्रम्प यांचं स्टीलवर आयात शुल्क 25% 50% करण्याची घोषणा. अमेरिकेचं भविष्य शांघायच्या निकृष्ट दर्जाच्या स्टीलवर अवलंबून राहणार नाही, ट्रम्प यांचं वक्तव्य. डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय. स्टील आयातीवरील शुल्क दुप्पट वाढवलं. 25% 50% करण्याची घोषणा. दहशतवादाला सापासारखं ठेचून काढू. बिहारमधील सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पाकिस्तानला इशारा. भारत पाकिस्तान यांच्यात तणाव वाढत असतानाच रशियाने पाकिस्तानशी 22,000 कोटींचा करार केलाय. भारताला धक्का लागण्याची शक्यता. लष्करी तांत्रिक मदतीचे दरवाजे खुले होऊ शकतात असा तज्ज्ञांचा इशारा. थायलंडच्या फुकेत इथे टायगर किंगडममध्ये भारतीय पर्यटकावर वाघाचा हल्ला. वाघाच्या पाठीवर हात ठेवून सेल्फीचा प्रयत्न करताना वाघाचा हल्ला. 5 वेळा आयपीएलचा चषक उंचावणारे मुंबई इंडियन्स 6व्या विजयासाठी सज्ज. दुसऱ्या क्वालिफायरमध्ये गुजरात टायटन्सला नमवत मुंबई इंडियन्सची बाजी. राज्यात 84 नवीन कोरोना रुग्णांची नोंद. मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या 411 वर. नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन. सिंहगड 3 दिवस पूर्णपणे बंद. अतिक्रमण हटाव कार्य सुरू असल्यानं गिर्यारोहक आणि पर्यटकांसाठी सिंहगड किल्ला 2 जूनपर्यंत बंद. इंडिगो एअरलाइन्सच्या देशभरातील सुमारे 26,000 कर्मचाऱ्यांना वर्षातून 2 वेळा वेतनवाढ देण्याचा कंपनीकडून निर्णय. राज्यातील 21,425 वाहनं भंगारात काढली. प्रदूषण नियंत्रणासह प्रवासी आणि वाहनांच्या सुरक्षिततेसाठी राज्य सरकारचा निर्णय. बीडच्या आष्टी तालुक्यात अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त तरुणीने केला अहिल्यादेवी होळकर यांच्या वेशभूषेत फोटो सेशन. संस्कृती शेंडगेचा राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या वेशभूषेचा व्हिडिओ व्हायरल. हिंगोलीत औंढा नागनाथ इथे दुग्ध अभिषेक घालत अहिल्यादेवी होळकर जयंती साजरी. मोठ्या संख्येने समाज बांधव सहभागी. पश्चिम रेल्वेवर आज आणि उद्या मेगा ब्लॉक. एकूण 163 लोकल रद्द. आज दुपारी 2 ते रविवारी मध्यरात्री 1 दरम्यान 5व्या मार्गावर आणि यार्ड मार्गावर 36 तासांचा ब्लॉक.
राज्यभरात बदल्यांचं सत्र सुरूच. यवतमाळ जिल्ह्यात नवीन 18 पोलीस अधिकारी नियुक्त तर 21 अधिकाऱ्यांची बदली. बुलढाण्याचा जिल्हा पोलीस अधीक्षक पदाचा वाद कायम. पूर्वीचे जिल्हा पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांनी कार्यालयाचा ताबा घेतला. वर्तमान जिल्हा पोलीस अधीक्षकही कार्यालयात कार्यरत. भिवंडीत ईदगाह आणि दर्गा रोड परिसरात रस्त्यावर अतिक्रमण करणाऱ्या 20 अतिक्रमणांवर पालिकेची कारवाई. पान टपरी आणि फुटपाथ अडवून बसलेल्या दुकानांवर जेसीबीच्या सहाय्याने कारवाई. रत्नागिरी लांजा शहरात पावसामुळे वीज पुरवठा खंडित. वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्यानं छोट्या मोठ्या उद्योगावर परिणाम. मुंबईत एकूण 81.25% नाले सफाई. मुंबई उपनगरात 75.72, पश्चिम उपनगरात 100%, पूर्व उपनगरात 94.94 तर मिठी नदीची 54.73% नाले सफाई पूर्ण. अकोल्यात बोरगाव मंजू पोलीस ठाणे हद्दीत गोरक्षकांकडून 6 गायींना दिलं जीवनदान. कत्तलीसाठी घेऊन जात असलेल्या वाहनाचा पाठलाग करून वाहनातून गायींची सुटका. गायींची वाहतूक करणाऱ्यांना मदत केल्याचा पोलिसांवर आरोप. संवादाचा व्हिडिओ देखील व्हायरल. बुलढाण्यात दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी लोकशाही दिन साजरा. जून महिन्यातील लोकशाही दिवस 2 जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात साजरा केला जाणार. बुलढाण्यात साथीच्या रोगात वाढ. दूषित पाणी पुरवठ्यामुळे जिल्ह्यात रोगराई. आरोग्य विभाग दुर्लक्ष करत असल्याचा आरोप. सटाणा शहरातील साखरी शिर्डी राष्ट्रीय महामार्गाचं सुकड नाला ते बस स्थानकापर्यंत रुंदीकरण. मात्र कामादरम्यान नाल्याचं काम न झाल्याने नागरिकांना त्रास. नाले तुडुंब भरल्याने दूषित पाणी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.